नाशिक जिल्ह्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुंभमेळा भरणार आहे। मात्र या कुंभमेळ्यात केवळ हिंदू व्यावसायिकांचीच दुकानं लागली पाहिजेत। कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नकोत अशी भूमिका मंत्री व भाजपा नेते नितेश राणे यांनी घेतली आहे। यावर आता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने आक्षेप घेतला आहे। आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितलं की आम्ही नितेश राणे यांना नोटीस बजावणार आहोत आणि अशा व्यक्तींवर स्पष्टीकरण मागणार आहोत। प्यारे खान म्हणाले, नितेश राणे यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये। त्यांनी मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचं जे वक्तव्य केलं आहे त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये। गेल्या 70 वर्षांपासून मुस्लिमांवर बहिष्कार होत आला आहे, मात्र आता बहिष्कार घालण्यासारखं काहीही कारण नाही। तुम्ही मुस्लिमांवर बहिष्कार घालणार म्हणजे नेमकं करणार काय? त्यांच्या पंक्चरच्या दुकानात जाणार नाही अशी नाराजी मुस्लिम बांधवांकडून पाहायला मिळत आहे। वळूयात पुढील बातमीकडे। तुमच्या कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार। कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात, तसं पण सगळं आध्यात्मिक थुकून देतात। मग या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे। त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे। त्यांचं काय काम तिकडे? आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का? काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे? त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची? लगेच फेकून टाकतील। मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजूचे ते फिरकता पण कामा नाही असे, मग ते पण नाव बदलून येणार। मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार। हे सगळे लोक हे गोष्टी आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना, आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मागणी करणार आहे। मागणी नाही, झालंच पाहिजे। माझं म्हणणं आहे सगळ्या हिंदू समाजाने